नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 16 एप्रिल 2026 आणि मी माझ्या शेतामध्ये काय झालं, खूप लोकांचे प्रश्न येलेत की हे एल निनो ला निना नेमकं काय. तर त्याच्याबद्दल माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. हे मुद्दाम स्पेशल चांगला व्हिडिओ आहे का, कारण की एल निनो ला निना विषयी इतकं सविस्तर तुम्हाला कोणता तज्ञ सांगणार नाही. तर तुम्हाला सांगतो, याच्यावर मी खूप अभ्यास केलेला आहे. तर याच्याविषयी मी सांगणार आहे नेमकं एल निनो असल्यावर पाऊस पडतंय का आणि ला निनाबद्दल पाऊस पडतंय का, याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुम्ही हे निश्चितपणे ऐकावी, कारण की हे काय झालं, तर काय होईल की महाराष्ट्रातले शेतकरी आहेत ते एल निनो म्हणलं की त्यांना वाटायला दुष्काळ पडता आणि ला निना म्हणलं की पाऊस पडणं, असं त्या लोकांच्या मनात भेटी. म्हणून मी हे संपूर्ण व्हिडिओ स्पेशल शेतकऱ्यासाठी सगळ्यांना हे एल निनो नेमकं काय आणि ला निना काय, याचा खरंच पाऊस पडतंय का आणि नाही पडतंय का, ह्याचा सविस्तर तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं. तर एल निनो आणि ला निना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. याचा अर्थ नेमका ठाऊक नसला तरी याचा आणि पावसाचा कुठंतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. पण एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी प्रत्येक जणाच्या मनात भीती आहे, आणि ला निना उद्भवला की पाऊस पडणार आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. पण यात काय तथ्य हे सगळ्यात महत्वाचं जाणून घेणे गरजेचं आहे. म्हणून म्हणतो एल निनो च शब्दशः मराठीत नाव होतं बाळीशू. बाळीशू हे नाव पडण्याचं कारण की एल निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो आणि ला निनाचा अर्थ सुकन्या. सुकन्या म्हणजे कन्या, कन्या म्हणजे लक्ष्मी. ला निना उद्भवला की पाऊस जास्त होतो, लक्ष्मी शेतकऱ्याच्या घरात येते, म्हणून त्याला नाव ला निना. पण ही केवळ घटना नाहीत, नावं नाहीत, तर त्या समुद्रातील आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या प्रक्रिया आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे त्याचं तापमान काय असतं, सरासरी इतकं वाढतं. ही तापमान वाढ हळूहळू प्रशांत महासागराच्या बऱ्याच मोठ्या समुद्रावर पसरते. जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं तेव्हा सौम्य एल निनो झालं असं जाहीर केलं जातं. ही तापमान वाढ 2 अंशानं वाढली तर त्याला अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं. मध्यंतरी एल निनो अतितीव्र असा गणला जातो. पण आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, एल निनो जे प्रबळ होतो ना तो वर्षा अखेरीस म्हणजे ख्रिसमसच्या सुमारास होतो, म्हणजे ज्यावरून त्याला हे नाव एल निनो पडलं. पण बऱ्याच आधी मे जूनच्या महिन्यात त्याला वेध लागता, त्याच्या सुमारास भारतावर मान्सून येतो, म्हणून एल निनोचा प्रभाव पडू शकतो असं म्हणतात. ला निनाच्या बाबतीत उलट आहे. ला निना नेमकं काय आहे, ते पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या तापमान काय होतं, त्याचं तापमान सरासरी इतकं कमी होतं, त्या समुद्राचं पाणी थंड होत जातं. मग थंड झाल्याच्या नंतर ला निना उद्भवला म्हटलं जातं आणि आपल्या भारतावर पाऊस पडतो असं म्हणतात. पण एल निनो आणि ला निना ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या दरवर्षी नाही तर साधारणपणे 5 ते 7, 10, 15 वर्षात कधीतरी एकदा उद्भवतात. अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरी एवढंच राहतं, मग एल निनो नसतं आणि ला निना नसतं. या उलट आता संपूर्ण सांगतो, आता हे सांगितले तुम्हाला एक बाजू, आता या उलट सांगतो. नैऋत्य मान्सून हा न चुकता आपल्या भारतावर येतो तो येतो. मान्सून आणि एल निनो अथवा ला निना याचा सरळ संबंध, घनिष्ठ संबंध लावता येत नाही. एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून आपल्या भारतावर येणार हे नक्कीच आहे. म्हणून भारतीय मान्सूनच्या प्रक्रियेत पाऊस येण्यासाठी उत्तर गोलार्धातील संपूर्ण युरोशिय खंड आणि दक्षिण गोलार्धातील हिंद महासागर याचा सहभाग असतो. म्हणून या विस्तीर्ण प्रदेशातील वातावरणाचा पावसावर फरक पडतो. त्याच्यानंतर हिंद महासागराचं तापमान सर्वत्र सारखं नसतं. पूर्व आणि पश्चिम भागातील तापमानामध्ये जी तफावत असते तिचा प्रभाव मान्सून पडतो. त्याच्यानंतर तिबेटच्या उंच पठारावरील हवामानाचा भारतीय हवामानावर परिणाम होतो.
हिवाळ्यामध्ये हिमालयात जी पर्वतीय क्षेत्रामध्ये जी हिमवृष्टी होतं, जो बर्फ पडतो, त्याचा प्रभाव मान्सून होतो. मध्य आणि उत्तर भारतातील आताचं जे उन्हाळ्यातलं जे तापमान आहे त्याचा मान्सून प्रभाव पडतो. तरी पण काय झालं, हल्लीच्या काळी जे सगळे जे हवामान शास्त्रज्ञ आहेत याच्याकडे दुर्लक्ष करायलेत आणि फक्त एल निनोशीच बोलायच आहेत. म्हणून मी म्हणतो भारतीय मान्सून जणू एल निनोच्या हातची कटपुतली आहे आणि एल निनो हा मान्सूनचा एकमेव सूत्रधार आहे असं सगळ्यांना वाटतं, पण वास्तविक पाहता परिस्थिती तशी नाही. एल निनो जणू काय मान्सून आपल्या मान्सूनचा एकमेव सूत्रधार आहे असं वाटायला. पण आता मी हे झाले मागचं जे सांगितलं सगळं विज्ञानाची भाषा, आता शेतकऱ्याच्या भाषेत समजून सांगतो. एल निनो उद्भवतो तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपले इंग्रजी महिने कधी सुरू होता, जानेवारीला वर्ष सुरू झालं, पाऊस जून मध्ये आला. एल निनो उद्भवायला डिसेंबर मध्ये, म्हणजे जानेवारी वर्ष सुरू झालं, जून मध्ये पाऊस आला आणि एल निनो कधी उद्भवतो, डिसेंबर मध्ये. मग तुम्हाला सांगतो ज्यावेळेस एल निनो उद्भवणार आहे ना त्याच्या आधी आपल्या भारतात पाऊस आधीच निघून गेलेला असतो. मग भारतामध्ये पाऊस कधी होतो, जून ते सप्टेंबर मध्ये, आणि डिसेंबर मध्ये एल निनो उद्भवतो. म्हणून तुम्हाला सांगतो याचा घनिष्ठ संबंध लावता येत नाही. पण काय झालं की बरेच हल्ली तज्ञ अभ्यास न करता इतर गोष्टीचा अभ्यास करावा लागतं. मग ह्या उन्हाळ्यामध्ये आता हे जे आता ऊन आहे, आता हे मार्च एप्रिल मे मध्ये आपला मध्य आणि उत्तर, म्हणजे उत्तर भारताकडे ऊन कसं आहे, इकडं मध्यमध्ये कसं ऊन आहे, पश्चिमेकडे कसं ऊन आहे, त्याच्यावर अवलंबून असतं. पण तुम्हाला एक सांगतो, आणखीन परत एक सांगतो, आपला जानेवारीमध्ये वर्ष सुरू होतं, पाऊस जून मध्ये येतो आणि एल निनो कधी उद्भवतो, डिसेंबर मध्ये कधी उद्भवतो, डिसेंबर मध्ये तिथं दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे ना, त्या समुद्राचं पाणी तिथं गरम होतं आणि ते गरम झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो वास्तविक पाहता तिथं जर गरम झालं तर तिथं हवेचे कमी दाब तयार होतात आणि त्या भागामध्ये पाऊस पडतो. पण त्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या इकडे थंडी असते, मग इकडलं बाष्प तिकडे जरी गेलं तर त्याचा काही संबंध येत नाही. म्हणून म्हणतो एल निनो असो या नसो, दरवर्षी मान्सून जून मध्ये येतो भारतात. हे गणित वर्ष लिहून ठेवायचं. फक्त काय झालं, पाऊस 4 महिने, थंडी 4 महिने, उन्हाळा 4 महिने, हे झाले 3 ऋतू. पण ह्या काय झालं, वाढत्या तापमानामुळे, ग्लोबल वॉर्मिंगमुळे निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, थंडी 22 दिवस पुढे सरकली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला. लहान मुलाला जर विचारलं ना पाऊस कधी येतो, तो म्हणतो 7 जूनला येतो. पण आता यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, 7 जूनला येतो ना, हे ऊन तापल्यामुळे, हे निसर्गाच्या वाढत्या तापमानामुळे काय झालं, 22 दिवस पुढे सरकाला. मग त्या 7 जून मध्ये 22 मिसळा. दरवर्षी कधी महाराष्ट्रात पाऊस येणार, आता यापुढे माझे म्हणणं आहे कोणालाच विचारायचं